मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये या धड्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मागील पाठामध्ये संविधानानं दिलेल्या हक्कांचा आपण अभ्यास केला आणि यातूनच भारतीय नागरिकांना कोणते हक्क असतात हे आता आपल्याला समजलं. एवढंच नाही तर हक्कांना न्यायालयाचं संरक्षण पण असतं हेही आपण शिकलो. मग या मूलभूत हक्कांचं आणि आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातलं महत्व सुद्धा आपल्या लक्षात आलं. आता याच पार्श्वभूमीवर आपण मार्गदर्शक तत्व म्हणजे काय हे समजावून घेणार आहोत. चला तर मग मूलभूत हक्क हा शासनाच्या अधिकारावर एक निर्बंध असा घालतो. मग खालची एक सूची वाचा, म्हणजे शासनावर कोणते निर्बंध असतात हे आपल्याला लक्षात येईल. उदाहरण जर आपण बघितलं तर शासनानं नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा आणि लिंग यावर आधारित भेदभाव करायचा नाही. कोणालाही कुणाच्या जातीवरून वंश भेद असा करायचा नाही. कोणत्याही कायद्यापुढील समानता आणि कायद्याचे समान संरक्षण हे नाकारायचं नाही. कोणत्याही व्यक्तीचं जीवित हिरावून घेऊ नये. धार्मिक कर लादू नये. मग आता आपण पुढे बघतोय की मार्गदर्शक तत्वांचा समावेश हा का केला गेलेला आहे आपल्या नागरिक शास्त्रामध्ये. या अभ्यासामध्ये काही मार्गदर्शक आपण अशी तत्व वापरतो, तर त्यांचा समावेश का आहे तर भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा या देशामध्ये सुव्यवस्था निर्माण करण्याचं आणि सुरळीतपणे राज्यकारभार करण्याचं एक मोठं आव्हान आपल्या पुढं होतं. बरोबर आहे. जेव्हा आपला भारत आपण स्वतंत्र करून घेतला इंग्रजांच्या ताब्यातून, त्यावेळेस त्याच्या अगोदर इंग्रज अधिकार करत होते. बरोबर आहे. मग ते केल्यानंतर आपला राज्यकारभार हा कसा सुरळीत चालेल किंवा कशा रीतीने आपली सगळी घडी व्यवस्थित बसवता येईल आपल्या देशाची, कारण खूप मोठ्या हानी अशी आपल्या देशाची झाली होती. मग आता हे एक प्रकारचं आव्हानच, बरोबर की नाही. मग हे आव्हान त्यांनी कसं आपल्या लोकांनी हे सगळं काही समस्या सोडवल्या. दारिद्र्य, मागासलेलापणा, निरक्षरता दूर करायची आणि देशाची घडी नीट बसवायची होती. मग या राष्ट्रबांधणीचं कार्य हे करायचं होतं आणि मग त्याच्यासाठी काही नवीन नवीन धोरणं आपल्याला आखायला लागणार किंवा त्याची अंमलबजावणी करायची, हे सगळं आवश्यक होतं. तसंच लोकांच्या कल्याणाचे काही उद्दिष्ट केले पाहिजेत, ते साध्य करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात बघितलं तर भारताचं एका नव्या विकसित आणि प्रागतिक अशा देशामध्ये रूपांतर करायचं होतं. मग त्याच्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन ह्या कोणत्याही विषयांना प्राधान्य द्यावे, लोककल्याणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, राज्याच्या धोरणाचं ते कशा रीतीने एक विषय आहे आणि त्या विषयाच्या अनुषंगानं नवीन धोरण आखायचे, अशी अपेक्षा ही संविधानकारांनी व्यक्त केली होती की कशा रीतीने हे सगळं सोडवायचं. मग ही सर्व धोरणं एकाच वेळी राबवायचे झाल्यास त्यासाठी खूप मोठं आर्थिक पाठबळ हवं, भरपूर त्याच्यासाठी आर्थिक दृष्ट्या मजबूत व्हावं लागेल. मग हे संविधान कारकांनी आणले होते. म्हणूनच त्यांनी मार्गदर्शक तत्वे या शासनावर मूलभूत हक्काप्रमाणे बंधनकारक ही केली पाहिजे. राज्यांनी हळूहळू पण ठामपणे त्याची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अर्थात आपल्या देशाला संपूर्णपणे प्रगत करण्यासाठी हे ठोस पावलं उचलली जात होती. बरोबर आहे. आलं लक्षात इथपर्यंत? पुढे जाऊया ना. चला आता त्याच्यामधलीच काही मार्गदर्शक अशी महत्वाची तत्व आपण बघणार आहोत. शासनानं उपजीविकेचं साधन सर्वांना उपलब्ध करून द्यायचं. उपजीविका म्हणजे काय तर प्रत्येकाला काम हे मिळालंच पाहिजे. काम केलं तर आपल्याला त्या कष्टातून आपलं फळ म्हणजे आपलं आर्थिक आपल्याला मदत होते. स्त्री आणि पुरुष असा भेद करायचा नाही. लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी त्याच्यावरती उपाययोजना कराव्यात.
संपूर्णपणे आपल्या पर्यावरणाचं रक्षण व्हावं, म्हणजे आपल्या झाडांचं रक्षण व्हावं, त्याच्यासाठी त्या दृष्टीनं महत्वाच्या ठिकाणाची स्मारकं, वस्तू यांचं रक्षण करायचं. तसंच समाजातील काही दुर्बल घटकांना विशेष असं संरक्षण द्यायचं आणि त्यांना विकासाच्या संध्या उपलब्ध करून द्यायच्या. आता पुढे बघूया, वृद्धापकाळ म्हणजे म्हातारपणामध्ये अपंगत्व आलं, बेकारी आहे, याच्यापासून नागरिकांचं संरक्षण करावं. म्हणजे काही नगर असतात किंवा काही राज्य असतात किंवा काही ठिकाणं असतात, तर त्याच्यामध्ये हे गोष्टी जिथं आहेत, वृद्ध लोक आहेत, अपंगत व्यक्ती आहेत, बेकारी आहे, तर तिथं त्या नगराचं किंवा आणि त्या नागरिकांचं सुद्धा संरक्षण कसं केलं जाईल ते बघायचं. आणि भारतातील सर्व नागरिकांना समान नागरी कायदा करायचा. बरोबर. हे काही मार्गदर्शक तत्व आपण आता इथं बघितली. पुढे जाऊया. ह्याच्यामध्ये आता बघूया मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य म्हणजे जे अगदी मूळ पासून चालू होतात. तर काय आहेत ती? तर लोकशाहीमध्ये नागरिकांवर दुहेरी जबाबदारी असते. एकीकडे त्यांना संविधानानं दिलेल्या हक्कांबाबत जागरूक असं राहावं लागतं आणि हक्कावर अयोग्य मर्यादा येणार नाहीत याबाबत दक्ष असावं लागतं. आणि दुसरीकडे काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडाव्या लागतात. मग सगळ्या भारतीयांचं कल्याण व्हावं म्हणून संविधानानं काही मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यातून काही तरतुदी केलेल्या आहेत. मग परंतु नागरिक आणि त्यांची मूलभूत कर्तव्य जोपर्यंत पार पाडत नाहीत तोपर्यंत शासनानं केलेल्या सुधारणांचे लाभ हे सगळ्यांनाच मिळत नाही. बरोबर आहे. म्हणजे आपण आपली कर्तव्य पारच पाडावी लागतात. त्याच्यानंतरच आपल्याला काही सुधारणांचे लाभ मिळतात. म्हणजे आपण पण सुधारायचं, मग आपल्याला समोरून पण त्याचा काही फायदा मिळतो. उदाहरणार्थ स्वच्छ भारत. बरोबर आहे. पुढे बघूया. स्वच्छ भारत या अभियानाखाली शासनानं स्वच्छतेचं अनेक उपक्रम राबवले, परंतु सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करण्याच्या सवयी या लोकांनी बदलल्या पाहिजेत. बरोबर आहे. म्हणजे अस्वच्छतापणा, कचरा कुठेही टाकायचा असं काम करता कामा नये. जर का आपल्याला शासन व्यवस्थित कचरा कुंडी देतंय, आपण जर उदाहरणार्थ जर आपण बागेमध्ये गेलो तर तिथे एक उघड्या तोंडाचा एक पेंग्विन ठेवलेला असतो किंवा कचरा कुंडीचा एक डबा ठेवलेला असतो, तर जो काही कचरा त्या बागेमध्ये आपण करू, आईस्क्रीमची आवरणं, आपण आईस्क्रीम खातो त्याच्या कांड्या, त्याच्यानंतर त्याचं वरचं कागद म्हणजेच आवरणं किंवा शेंगदाणं फुटाणे खाल्ल्यानंतर त्याचा कागद हा योग्य रीतीने त्या कचऱ्याच्या डब्यातच टाकला पाहिजे. हे एक छोटंसं उदाहरण. म्हणजे अशा रीतीने आपण पण शासनाला मदत केली पाहिजे. आपण जर तिथेच कचरा टाकला मग ते किती अवघड होणार. जर का आपल्याला ती सुखसुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की तुम्ही कचरा कुंडीतच तुमचा कचरा टाका, तर मग तिथेच टाकायचं, ते सोडून दुसरीकडे टाकायचं नाही. म्हणजे अशा रीतीने ह्या उपक्रमाखाली शासन आपल्याला काही देतंय, काही आपल्याला सुविधा देते, तर त्याचा फायदा आपणही घ्यायचा आणि त्याचं पालन योग्यरित्या करायचं. आलं लक्षात? आता बरोबर आलं लक्षात? मग पुढे भारतीय नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून संविधानात मूलभूत कर्तव्यांचा असा समावेश करण्यात आलेला आहे. आता आपण काय शिकलो या आपल्या उपक्रमामध्ये? आपल्या विभागामध्ये या खालील विधानं वाचायची आणि होय किंवा नाही असं उत्तर लिहायचंय. आणि त्याच्यामध्ये ह्या अंतर्गत ते मी काही 4 तुम्हाला वाक्य दिलेले आहेत, ती वाचायची आहेत आणि ती वाचून आपल्या वहीमध्ये नोंद करून ते बरोबर आहे की नाही, होय किंवा नाही ते पुढे लिहायचं आहे. चला तर मग आता आपण बघूया अजून काय काय आपल्याला हक्क दिलेत आपल्या शासनाने. चला.